मंडळी नमस्कार. मी सुजाता चोर. परिक्रमामध्ये आपलं स्वागत. दशरथाच्या घरी 4 पुत्रांचा जन्म झाला. गुरुवशी त्यांचं नामकरण झालं. सगळे जे संस्कार करावे लागतात ते सगळे संस्कार बालवयातले झाले आणि त्यांचं रीतसर शिक्षण गुरुवशिष्ठांकडे सुरू झालं. शिक्षण अगदी व्यवस्थित चालू होतं. दशरथाचे पुत्र त्यांना सगळं शिक्षण मिळालंच पाहिजे ना, व्यवस्थित चालू होतं. तर ते 16 वर्षाचे सगळे झाले. सगळे एकाच वयाचे ना, 16 वर्षाचे झाले. त्यावेळी एक दिवस विश्वामित्र ऋषी दशरथाच्या दरबारात आले आणि त्यांनी दशरथाला सांगितलं की तुझे पुत्र मला दे, कारण मला यज्ञ करायचं आहे आणि यज्ञात मला ताटिका, मारीच आणि सुबाहू ही मंडळी मला फार त्रास देत आहेत, माझा यज्ञ होऊ देत नाहीत, तर तू रामाला मला दे, राम माझ्या यज्ञाचं रक्षण करेल. तर दशरथाला खूप वाईट वाटतं, रामाला देणं कठीण असतं ना. मग त्यावेळी वशिष्ठ त्याची समजूत काढतात आणि त्याला म्हणतात, प्रतिसृष्टी निर्माण करणारे विश्वामित्र आहे, तेव्हा तू त्यांना नाही म्हणू नकोस, त्यांची इच्छा तू पूर्ण कर. तुला 4 मुलं आहेत, त्यातली 2 मुलं तू विश्वामित्रांना यज्ञरक्षणार्थ दे. तेव्हा मग तडजोड होते आणि राम आणि लक्ष्मण दशरथांना दिले जातात. तर जाण्यापूर्वीसुद्धा रामाने गुरु विश्वामित्रांना अनेक प्रश्न विचारले की जे वैराग्य, त्याच्यातलं वैराग्य त्या प्रश्नांमधनं दिसत होतं. शरीर म्हणजे काय, मग संपत्ती का मिळवायची, असे वेगवेगळ्या विषयांवरचे ते प्रश्न होते. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं म्हणजे दरबारी लोकांना एक प्रकारे तत्वार्थाची मेजवानीच होती. ते सगळं झालं आणि विश्वामित्रांना घेऊन विश्वामित्र राम लक्ष्मणांना घेऊन आपल्या आश्रमाच्या दिशेने जायला लागले. वाटेतला प्रवास होता थोडासा, तो केला. आश्रमात ते गेले आणि मग रामाने सगळं जाणून घेतलं की राक्षस कुठून येतात, काय येतात, कधी येतात, आणि मग पहारा देणं वगैरे ते सगळं सुरू केलं. आणि त्यांनी रात्रंदिवस ते 4-5 दिवसाचा काही तो यज्ञ होता, तो यज्ञ व्यवस्थित सुरू झाला आणि राम आणि लक्ष्मण यज्ञाचं रक्षण करत होते. त्यावेळी सुबाहू आणि ताटिका यांना मारून टाकलं त्याने आणि मारीच मात्र रामाच्या बाणाला असं एक पिसं लावलेली होती. रामाने बाण सोडल्यावर त्या पिसांचा वाऱ्याने ती पिसं उडली आणि त्यांनी मारीच्याला दूरवर फेकून दिला, उडवून दिला वाऱ्याने. आणि यज्ञ व्यवस्थित पार पडला. यज्ञ पार पडल्यामुळे विश्वामित्र खूप खुश झाले आणि त्याच वेळेला नेमकं मिथिलेचा राजा जनक याच्याकडून विश्वामित्रांना आमंत्रण आलं. सगळीकडे आमंत्रण गेली, कारण त्यांनी सीतेचं स्वयंवर करायचं असं ठरवलं होतं आणि त्या स्वयंवरासाठी विश्वामित्रांनी यावं असं रीतसर निमंत्रण आलं. विश्वामित्रांना खूप छान वाटलं. त्यांनी राम लक्ष्मणांना सांगितलं की असं असं स्वयंवर आहे, तुम्ही माझ्याबरोबर चला, तुम्हाला पण बघायला मिळेल. ते शिवधनुष्यपणासाठी लावलेलं आहे, ते शिवधनुष्य बघण्याची संधी तुम्हाला मिळेल, म्हणून तुम्ही माझ्याबरोबर चला. राम लक्ष्मण निघाले आणि येता येता एक आश्रमातमध्ये एका ठिकाणी ते लोक थांबली मुक्कामासाठी. सकाळी उठल्यानंतर झालं, रोजची आर्निकं झाली आणि त्या कोपऱ्यात, त्या जागेच्या कोपऱ्यामध्ये एक आश्रम होता, जो असा वैराण होता, ओसाड होता. तर रामाने विचारलं की हा आश्रम असा काय, इथे कोणीच राहत नाही, कसं काय, कुणाचा आहे हा आश्रम आणि आज तिथे असं वैराण काय, एकही माणूस नाही आहे. तेव्हा विश्वामित्रांनी सांगितलं, हा गौतम ऋषींचा आश्रम, पूर्वी तिथे गौतम ऋषी आणि अहिल्या वास करत होते. मग आता त्यांना अहिल्याची गोष्ट विश्वामित्रांनी सांगितली. गोष्ट अशी होती की अहिल्या, आता बघा आपल्याला रामायण माहिती आहे आणि त्याच्यात आपल्याला माहिती आहे की रामाच्या पदस्पर्शाने अहिल्याला आपलं पूर्वरूप प्राप्त झालं. ही एवढी गोष्ट आपल्याला माहीत असते, पण अहिल्या कोण, कुठून आली, तिचा नवरा कोण, काय काय अनेक गोष्टी आपल्याला त्याच्याशी संबंधित नेहमी माहीत असतात असं नाही. तर या रामायणात मला ती कळली. तर ब्रह्मदेवानी अहिल्याची निर्मिती जगातलं सगळं सौंदर्य घेऊन, म्हणजे आपण काही लोक असं म्हणतात फुरसत से बनाया है भगवान ने, तसं अहिल्याला त्यांनी खूप सुंदर मुलगी बनवली आणि ती वाढत असताना ती अतिशय सुंदर, जास्त सुंदर दिसत होती. ही मोठी झाल्यावर प्रश्न पडला परमेश्वराला, ब्रह्मदेवांना, ही आता द्यायची कोणाला, हिचा तो विवाह करावा लागेल. सगळे राजे, इंद्रापासून सगळे राजे, हे सगळे लोक, ऋषीमुनीसुद्धा तिच्याशी विवाह करायला उत्सुक होते. आता कोणाला देणार, म्हणून मग त्यांनी ब्रह्मदेवानी एक पण जाहीर केला. तो पण असा होता की 2 प्रहरामध्ये जो पृथ्वीची प्रदक्षिणा करून येईल त्याला मी माझी मुलगी देईन. आता 2 प्रहरात पृथ्वी प्रदक्षिणा करणं, सगळे लोक अगदी आवेशाने निघाले. इंद्र आपल्या ऐरावतावर बसून निघाला, कार्तिक स्वामी मोरावर बसून निघाला, यम आपल्या रेड्यावर बसून निघाला.
सगळे निघाले. ऋषीमुनीसुद्धा चालायला लागले की अहिल्या आपल्याला मिळाली पाहिजे, 2 प्रहरात आपल्याला पृथ्वी प्रदक्षिणा करायची. गौतम ऋषी शांत होते आणि त्यांनी काय केलं नेमकं की वीत असलेली एक गाय त्यांना दिसली. त्या गाईला त्यांनी 3 प्रदक्षिणा मारल्या. आता वीत असलेल्या गाईला प्रदक्षिणा मारणं हे पृथ्वी प्रदक्षिणा करण्याइतकं पुण्याचं काम आहे. तर हे ब्रह्मदेवानी हे पाहिलं की गौतम ऋषींनी विणाऱ्या गाईला 3 प्रदक्षिणा मारले, म्हणजे त्यांनी 3 पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केल्या. आणि मग त्यांनी सांगितलं की तुझं लग्न माझ्या अहिल्याशी मी करून देणार आहे. लग्नाची सगळी तयारी झाली, लग्न आता होणार. आणि हे लोक सगळे आले परत. आणि मग इंद्र खूप रागावला. इंद्र म्हणाला, असं कसं, तुला जर गौतम ऋषींशी तुम्हाला लग्न करून द्यायचं होतं तर तुम्ही आम्हाला पण वगैरे कशाला करायला सांगितलं, उगाच आधीच करून द्यायचं ना. इंद्र खूप चिडला. सगळे देव पण नाराज झाले ना सगळे, कारण असं काय, याला काय अर्थच नव्हता त्यांच्यामध्ये. पृथ्वी प्रदक्षिणा करायला काय अर्थ उरला नाही मग. तेव्हा मग शास्त्रार्थ ब्रह्मदेवानी सांगितला की शास्त्रातच असं सांगितलं आहे की वीत असलेली गाय पाहिली तर पृथ्वी प्रदक्षिणा, त्यांना नमस्कार केला, प्रदक्षिणा केली तर पृथ्वी प्रदक्षिणा केल्याचं पुण्य मिळतं. म्हणून मी त्याला विवाह त्याचा करून देतो. झालं, लग्न वगैरे झालं. मग ब्रह्मदेवानी गौतम ऋषीला एका बाजूला घेतलं आणि त्याला सांगितलं, गुज गोष्टी सांगाव्या ना तसं. त्याला म्हणाला की हे बघ, इंद्राचा ना पहिल्यापासून अहिल्यावर डोळा आहे आणि त्याला अहिल्याशी लग्न करायची खूप इच्छा होती. तर तो तसा अहिल्याला सोडणार नाही. तर तू अहिल्याला इंद्रापासून जप, हे त्यांनी सांगितलं. गौतम ऋषी म्हणाले, हो ते मी करीन वगैरे. आणि मग गेले. त्यांचा सहवास सुरू झाला त्या आश्रमामध्ये. जो आश्रमात राम पाहत होता तिथे दोघं राहायला लागले. आणि एकदा सूर्यग्रहण होतं. इंद्र तपासावर होता. इंद्राच्या मनातली अहिल्याबद्दलची इच्छा जी होती ती फार प्रबळ होती की अहिल्याला काही झालं तरी मिळवायचंच, हे त्यांनी तिच्या लग्नाच्या दिवशीच ठरवून टाकलं होतं. त्यामुळे तो तपासावर होता. तर एकदा सूर्यग्रहण आलं. सूर्यग्रहणाच्या काळामध्ये गौतम ऋषी आणि अहिल्या नदीवर गेले. त्यांनी स्नान वगैरे केलं, तिथलं काही पूजा अर्चा वगैरे केली. आणि अहिल्या आधी आश्रमात आली, कारण स्वयंपाक करायचा होता. आणि गौतम ऋषी तिथेच तपश्चर्येला थोडा वेळ बसणार होते, बसले. अहिल्या आश्रमात आली आणि पाठोपाठ इंद्र लपून बसलेला होता. इंद्राने गौतमाचं रूप घेतलं आणि अहिल्यासमोर आला. अहिल्याला फार नवल वाटलं की मी आले आणि याचा इतका लगेच कसं काय आला. तर तिने विचारलं, हे काय तुम्ही इतके लगेच कसे आला. तर तो म्हणाला, नाही मी आलो लगेच. आणि त्यांनी तिच्याबरोबर सहवासाची इच्छा व्यक्त केली. तर ती म्हणाली, अहो काहीतरी काय बोलताय तुम्ही, आता हे असं बरोबर नाही ना, आपण आत्ता संबंध करणं बरोबर नाही. तर तो म्हणाला, नाही याच्यात मग काय पाप बीप लागेल ते मी बघेन, तर त्याची जबाबदारी माझी. आणि तो इंद्र, गौतम ऋषीच्या वेशातला इंद्र अहिल्याचा उपभोग घेतो. आणि नंतर अहिल्याला कळतं की हा गौतम ऋषी नाही आहे, कोणीतरी बोगस माणूस आहे, आपल्याला फसवलं आहे. मग ती खूप चिडते आणि त्याला म्हणते, तू आता लवकर इथून निघून जा. गौतम ऋषी जर आले तर ते तुला काय शिक्षा करतील, तुझं भस्म करून टाकतील ते. त्यावेळी नेमके त्याच वेळेला गौतम ऋषी येतात. आणि आल्यावर त्यावेळी इंद्रगोप नावाच्या किड्याचं रूप इंद्र घेतो पटकन. आणि इंद्र जायला निघतो. पण गौतम ऋषी आपल्या तपश्चर्येने त्याला थांबवतात, त्याची गती कुंठित करतात आणि त्याला सांगतात, तू जे आज केलेलं आहेस त्याचं प्रायश्चित्त तुला घ्यावंच लागेल. तुझं पौरुष नष्ट होईल. केवढा मोठा शाप आहे बघा. तुझं पौरुष नष्ट होईल आणि तुझ्या सर्वांगाला 1000 भूक पडतील, असा शाप दिला त्यांनी. आणि अहिल्याला त्यांनी शाप दिला की तू दगड होऊन पडशील, शिळा होऊन तू पडशील. आणि कधी काळी राम येईल आश्रमामध्ये तेव्हा त्याच्या पदस्पर्श झाला की नंतर तुला पुन्हा अहिल्याने उशाप मागितला. तेव्हा गौतमाने हा उशाप दिला की रामाच्या पदस्पर्शाने तुला पूर्वरूप प्राप्त होईल. आणि गौतम ऋषी निघून गेले. त्यांची पाठ वळताच अहिल्या दगड होऊन पडली. आणि इंद्र तिथून बाहेर पडला. आता कसं जाणार, अंगाला तर सगळी भोकं पडली आहे, करणार काय. मग त्यांनी मोराचं रूप घेतलं आणि त्या मोरांच्या थव्यामध्ये तो राहायला लागला, मोरांमध्ये. असा तो इंद्र तिथे राहत होता. आणि इंद्र नाहीसा झाल्यामुळे सगळे देव हवालदिल झाले की आता इंद्राला शोधायला हवं, राज्य हवं आहे, याच्यावर अमरावतीवर राज्य कोण करणार. मग इंद्राला खूप शोधत होते सगळे. कालांतराने गौतम ऋषींना थोडंसं हे वाटलं की अरे आपण फार क्रोधाच्या आहारी गेलो वगैरे. आणि इंद्राला अहिल्याला जो त्यांनी शाप दिला होता की रामावतारामध्ये
त्याच्या पदस्पर्शाने तू होशील, तेव्हा विश्वामित्र म्हणाल तू पुन्हा माणूस होशील. तेव्हा विश्वामित्रांनी ही सगळी कथा विश्वामित्रांनी रामाला सांगितली. मी रामाला म्हणाले की आता आज तो काळ आला आहे, कारण तू इथे आलेला आहेस, तर तू या पदस्पर्श केलास या शिळेला की त्याची अहिल्याला पूर्वरूप प्राप्त होईल. त्याप्रमाणे रामाच्या पदस्पर्शाने अहिल्या पुन्हा एकदा मानवरूपात आली आणि तिथे गौतम ऋषींना अंतर्ज्ञानाने कळलं होतं की आपण हे झालं आहे, अहिल्या आता पूर्ववत झाली आहे. म्हणून ते इथे सूक्ष्मदेहांते इथे आले. इथे आल्यानंतर त्यांना तोपर्यंत कळलं होतं की आपण क्रोधाच्या आहारी जाऊन इंद्राला खूप वाईट शाप दिला आहे. म्हणून त्यांनी असा उशाप दिल्यानंतर की त्याच्या जिथे जिथे भोकं पडलेत अंगाला तिथे तिथे डोळे निर्माण होतील. तर आता मोराच्या पिसांवर डोळा असतो बघा मध्यभागी, ते सगळे डोळे म्हणजे गौतम ऋषींनी दिलेल्या उशापातून निर्माण झालेले ते डोळे आहेत. तर आणि मग इंद्र मूळ रूपात गेला वगैरे, आणि गौतम ऋषींना आणि अहिल्याला रामाचं दर्शन घडलं आणि त्यांचा दोघांचाही उद्धार झाला आणि त्यांचं आयुष्य तिथे थांबलं. तर ही अहिल्याची जी कथा आहे ही रामाला या निमित्ताने गुरु विश्वामित्रांनी सांगितली. आणि अहिल्याचा उद्धार झाल्यानंतर आता पुढे जायचं आहे, कारण त्यांना जायचं आहे जनकाच्या मिथिला नगरीमध्ये स्वयंवर पाहण्यासाठी. तर त्यावेळी सीतेची एक अगदीच वेगळी कथा आहे. अहिल्याला मुलं होती का, त्या अहिल्याला शतानन नावाचा एक मुलगा होता आणि तो जनकाच्या दरबारामध्ये पौरोहित्य करत होता. तर त्यांनी ही सीतेची कथा याला जशी नारदांनी सांगितली होती तशी त्यांनी रामाला वगैरे सांगितली. हे जे सगळे नदीकिनारी बसले होते ती जनक त्यांना भेटायला आला त्यावेळी त्यांनी ती सांगितली. ती तुम्हाला मी पुढच्या वेळी सांगेन. ती कथा खूप रंजक आहे, अगदी वेगळी आहे. मी तर कधी वाचली नव्हती ती, तर मी ती पुढच्या वेळी तुम्हाला सांगेन. आता मी इथे थांबते. धन्यवाद. आणखी एक मला मुद्दाम आवाहन करायचं आहे तुम्हाला की माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा नक्की. धन्यवाद.